वेलकम टू माय चॅनल। चला आज आपण एक ब्लाऊजवरती स्लीव्जवरती काढण्यासाठी एक मोठावाला जो पॅच असतो तो पॅच एक डिझाइन मी तुम्हाला शिकवणार आहे। तर यासाठी मी पहिल्यांदा घेतलेला आहे हा असा एक स्टोन, याला फॅब्रिक ग्लूच्या साहाय्याने इथे चिपकून घेतलेला आहे। आता यानंतर याला आपण आउटलाइन करून घेऊ। जरी थ्रेडने चेन स्टिचिंग करून घ्यायची। याला आता आउटलाइन करून घेऊ आपण छानपैकी। छान छोटे छोटे चेन स्टिचिंग करायच्या, फार मोठे नाही करायचे। हे पण खूप सुंदर असतं। जर तुम्हाला फक्त एखादा साधा सिंपलचा पॅच जरी स्लीव्जवरती केला तरी त्या ब्लाउजला छानसं गेटअप येतं। आता शुगर बीटने आउटलाइन करू त्याला। अजून यामध्ये एक एक शुगर बीट घालायचा आणि एक एक शुगर बीट असं स्टिच करून घ्यायचा, जेणेकरून त्याची फिनिशिंग अजून सुंदर दिसते। मग या अशा जरी छोट्या छोट्या गोष्टी जरी लक्षात ठेवल्या ना तरी त्याला अजून सुंदरसं गेटअप येऊन जातं मग ब्लाउजला। आता यानंतर मी जी स्टोनची चेन असते ती इथे फॅब्रिक ग्लूच्या साहाय्याने लावली आणि त्यानंतर थोडीशी स्टिच करून घेतलेली आहे। आता यानंतर आपण जे मोठेवाले शुगर बीट असतात त्याने एक आउटलाइन करून घेऊ। आता यानंतर मी इथे ही डोर पाइपिंगची जी दोरी असते ती इथे फॅब्रिक ग्लूच्या साहाय्याने पहिल्यांदा चिपकून घेतली आणि त्यानंतर थोडी थोडी स्टिच केली। आता यानंतरची महत्त्वाची टिप, जेव्हाही आपण लोड स्टिचिंग करत असतो त्यावेळी कंपल्सरी या इकडून आउटलाइन एक करायची। त्याला या इकडून आउटलाइन केल्यामुळे काय होतं, जेव्हा आपण लोड स्टिचिंग करतो तर त्याची फिनिशिंग एक दिसते आणि इकडचा जो आउटसाइडचा जो कपडा असतो तो कपडा थोडा जास्त फाकत नाही। त्यामुळे कंपल्सरी ही एक महत्त्वाची टिप लक्षात ठेवायची, जेव्हाही आपण लोड स्टिचिंग करतो सिल्क थ्रेडची त्यावेळी या अशा पद्धतीने एक आउटलाइन करून घ्यायची। ही तुम्ही जरी थ्रेडने करा किंवा ज्या सिल्क थ्रेडनी तुम्ही लोड स्टिचिंग करणार आहात त्या सिल्क थ्रेडनी जरी चेन स्टिचिंग केली तरी पण जमते। आता लोड स्टिचिंग करून घेऊ आपण। यामध्ये सर्वात पहिल्यांदा यानंतर इथे आणि इकडे लॉक करायचं। आता ही लोड स्टिचिंग करून झाली होती। त्यानंतर आता हे शुगर बीटच्या याने आउटलाइन करून घेतलेली आहे। छोटेवाले जे शुगर बीट आहेत त्याच्याने मी आउटलाइन करून घेतलेली आहे। आता यानंतर आपण मोठ्यावाल्या शुगर बीटने आउटलाइन करू। जेव्हा तुम्ही इथे लोड स्टिचिंग करतात तर कंपल्सरी तुम्ही छोट्या किंवा मोठ्या कोणत्या तरी याच्याने आउटलाइन करायची, जेणेकरून ते दिसायला सुंदर दिसतं। आता यानंतर मी ही चेन स्टिचिंग केलेली आहे। चेन स्टोन जे असते, स्टोनची जी चेन असते ती मी लावून घेतलेली आहे फॅब्रिक ग्लूच्या साहाय्याने। आणि आता पुन्हा एकदा शुगर बीटने
पुन्हा एकदा त्याला आउटलाईन करून घेऊ आपण. यानंतर या इथे स्टोन लावून घेतलेले आहेत मी. आता या स्टोनला आपण गोल सर्कल करू. यांच्या भोवती एक एक आउटलाईन करून घेऊ. आता यामध्ये आपण हा एक मोती आणि त्यानंतर हा ड्रॉप शेपचा एक मोती असे या पद्धतीने लावून घेणार आहोत. एंड नॉट टाकायची इथे. बघा हे इतक्या सुंदर पद्धतीने दिसते. जर यामध्ये तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात. आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.